चला मग मित्रांनो, आता इकडनं निघालो आम्ही आता डायरेक्ट चेंबूरच्या दिशेने. आज आपल्या लाडक्या गणेशनगरच्या सम्राटचं आगमन सोहळा आहे. तर यंदाचं हीरक महोत्सवी वर्ष आहे. 60 वर्ष पूर्ण झाली आपल्या गणेशनगरच्या लाडक्या सम्राटला. जस्ट मंडपाच्या जवळ गणपती बाप्पा पोहोचला आणि पाऊस आला बघा. जोरदार पावसाने आगमन केलेलं आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. हीरक महोत्सवी वर्ष गणेशनगरचा सम्राट 60 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि आपला अशा प्रकारे बॅनर लावलेला आहे गणेशनगरच्या सम्राटचा. आणि बघा आता सगळी मित्रमंडळी सगळी आपली आता यायला चालू झालेली आहेत. इथं समोर एक मोठा स्क्रीन लावलेला आहे ॲडव्हर्टायझिंगसाठी. आपला मंडप तयार आहे. पोरं पण आता हळूहळू यायला तयार झाली आहे. आणि आता ट्रक बघा आता थोडे वेळाने निघालच, कारण की सगळे आता पोरं पण ट्रकमध्ये बसलेले आहेत. आगमनाला रवाना होईल थोड्याच वेळात. तर चला आता आपला गणपतीचा ट्रक पण निघालेला आहे. चला आता निघूया आता डायरेक्ट चेंबूरकडे. चला मग मित्रांनो, आता इकडनं निघालो आम्ही आता डायरेक्ट चेंबूरच्या दिशेने. तर भेटूया आता ट्रॅव्हलिंगमध्ये. जे काय असेल ते तुम्हाला आता बघायला भेटेल ट्रॅव्हलिंगमध्ये. प्रतीक आहे आपल्यासोबत नेहमीप्रमाणे. चला आता इकडनं गेटच्या बाहेर निघतोय. आता पोचलोय घाटकोपर डेपोला. थोडा वेळ लागेल आम्हाला इकडनं जायला, कारण की आता ट्रॅफिक पण आहे थोडी. आणि थोडं आगमन आमचं चेंबूरपासून आहे, अमरमालपासून. चला आता भेटूया. पोरं तर भरपूर आहेत, बाईकवर आहेत सगळे, अर्धे ट्रकवर आहेत. इथं पण आगमन आहे. गणपती बाप्पा बघा मित्रांनो, फायनली जे बोललो तेच झालं. ट्रॅफिक बघा किती भेटलेलं आपण. आवड पण भरलेलं आहे. आता किती वाजतील काय माहिती, कारण की भरपूर लेट झालेलं आहे. इथं 7 वाजून गेलेले आहेत आम्हाला. आता किती वाजता कार्यशाळेत पोहोचेल आपण. काय रे प्रतीक, किती वाजता पोहोचेल आता आपण? अजून अर्धा पाऊण तास तर लागेलच आम्हाला, कारण की भरपूर ट्रॅफिक आहे. पूर्ण एकदम झुलत चाललो आम्ही आता. काय रे, किती वेळ लागेल? अजून आता 5 मिनिटं. 5 मिनिटं. हां, आता आपला प्रतीकचा भाऊ बोलते 5 मिनिटं पोहोचेल. प्रतीक बोलतो अर्धा पाऊण तास लागेल. नक्की काय माहिती नाही. ट्रॅफिक भरपूर आहे ना. हो भरपूर आहे. आज आपल्या बाप्पांचा आगमन आहे म्हणून ट्रॅफिक भरपूर आहे. हां, किती वेळ लागेल तरी पण? आता आपल्याला 10-15 मिनिटं लागेल. ट्रॅफिक कमी झाली तरी 10-15 मिनिटं लागतील. बघा बाप्पाचं आगमन चाललंय तिकडे खाली. अरे बोला गणपती बाप्पा. हो रे, काय जेवून आले वाटतं.
few moments later. मित्रांनो, हा आहे आपल्या घाटकोपरमधलाच गणपती, गंगावडीचा गणराज, जो आपल्या घाटकोपरमध्येच बसतो, LBS मार्कच्या इकडेच. तुम्ही नक्की मंडळामध्ये या, व्हिजिट करा. यंदाची खूप छान मूर्ती आणि मोठी सुंदर सुबक मूर्ती आहे. मित्रांनो, तुम्ही आता पाहताय सह्याद्री क्रीडा मंडळाचा गणपती आहे, टिळकनगरला बसतो. बघा, आगमन सोहळा झालेला आहे. गणपती बाप्पांची मूर्ती आता उचलण्यात आलेली आहे आणि आता बरोबर मंडपाच्या दिशेने निघालेली आहे. आता ट्रकमध्ये ठेवतात आहे. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जय घोषात गणपती बाप्पाला आपल्या ट्रकामध्ये ठेवण्यात येतं आहे. मुंबईमधलं एक नावाजलेलं मंडळ आहे, टिळकनगर चेंबूरमधलं हे मंडळ आहे आणि खूप छान असा सुंदर देखावा असतो या मंडळामध्ये. तुम्ही एकदा नक्की इथं व्हिजिट मारा. खूप छान मंडळ आहे. आता या गणपतीच्या आगमनाला सुरुवात होईल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. आज मित्रांनो तारीख आहे 5 सप्टेंबर आणि उद्या 2 दिवस गणेश उत्सवाला राहिलेत आणि आता आपण आलो आहे अमरमाल येथे. मी येताना म्हणजे थोडासा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग घेतला आणि आज आपल्या लाडक्या गणेशनगरच्या सम्राटचं आगमन सोहळा आहे. तर यंदाचं हीरक महोत्सवी वर्ष आहे. 60 वर्ष पूर्ण झाली आपल्या गणेशनगरच्या लाडक्या सम्राटला. तर त्यानिमित्त आज आपला आगमन सोहळा म्हणजे पूर्ण एकदम भन्नाट, एकदम मोठा असणार आहे. तर थोडा लेट झाला आहे, म्हणजे रात्र पण झाली आहे, कारण की नेहमीप्रमाणे आपला दुपारी आपण पोचलो नाही, थोडासा अंधारात पोचलो आहे. त्यामुळे मी इंट्रो डायरेक्ट इथं शूट करतो आहे आणि आता आपल्याला बराच वेळ बाकी आहे मूर्ती निघायला. मी नेहमी ब्लॉगमध्ये बोलत असतो की गणेशनगरच्या सम्राटच्या ब्लॉगमध्ये आगमनाला की भारतातील असं एकमेव मंडळ आहे जे जिवंत देखावाच्या आधारित असतं, म्हणजे जिवंत देखावा दाखवत असतो. दरवर्षी काय ना काहीतरी चलचित्र दरवर्षी असतो मंडळाकडून आणि यावर्षी पण सुंदर असा देखावा आहे. तर गेल्या वर्षीला मी देखावा टाकला नाही, पण यावर्षी नक्की मी टाकायचा प्रयत्न करेल. तर चला मग जास्त उशीर नाही करत, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आपले बरेच मित्रमंडळी आपल्याला भेटले रस्त्यातच. आता आपली मूर्ती निघाल्यात थोड्या वेळात. आता 2 मूर्त्या निघाल्यात, ते मी तुम्हाला दाखवलं ब्लॉगमध्ये. एक सह्याद्री क्रीडा मंडळाची मूर्ती निघाली आणि एक गंगावडीचा गणराज निघाला आहे. 2 मूर्त्या निघाल्या. तर आपली पण मूर्ती आता थोड्याच वेळात निघेल. तर चला डायरेक्ट आपण जाऊया आता कार्यशाळेत. आपले मूर्तीकार आहेत भाभी बांदेकर, यांची कन्या आहे, ती मूर्ती साकारणार आपली. तर चला आता पटकन जाऊया कार्यशाळेत. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि व्हिडिओ सुरू करायच्या आधी बोला गणपती बाप्पा मोरया. आजच माझ्या पेजचे, माझा गणराया माझा पेज आहे, गणपती बाप्पांचा पेज आहे, त्याचे आजच 15,000 फॉलोअर पूर्ण झालेत. तर त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. आणि हा पेज आहे, डिस्प्लेवर मी पेजचा दिलेला आहे, तर त्या पेजला नक्की फॉलो करा तुम्ही आणि तुमचा आशीर्वाद नक्की द्या. तर चला, बस तुमचा आशीर्वाद नेहमी असू दे सोबत. चला आता जाऊया डायरेक्ट कार्यशाळेत. तिकडनं आपली आता मूर्ती निघेल थोड्याच वेळात. तर चला जाऊया आता कार्यशाळेत. काय याला अतुल चव्हाण. आपलं गणेशनगरचा सम्राट आहे, पहिली झलक.
फोर्कलिफ्ट आली आणि फोर्कलिफ्टवर आता गणपतीला उचलतील आणि ट्रकवर ठेवतील आणि आता भरपूर क्राऊड पण जमा झालेला आहे. एक एक मूर्ती आता बाहेर चाललेली आहे कारखान्याच्या बाहेर. तर चला आता आपली गणेशनगरची सम्राट मूर्ती आता थोड्याच वेळात ट्रकमध्ये विराजमान होईल आणि निघेल आपल्या मंडपाच्या दिशेने. तर चला आता आपण पाहूया आगमन कशा तऱ्हेने असेल. आता फायनली आपली मूर्ती ट्रकवर बसलेली आहे आणि आता इथून डायरेक्ट घाटकोपरला रवाना झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. फायनली आपला ट्रक निघालेला आहे आणि आता आम्ही पण निघतो इकडनं. प्रतीक पण रेडी झालेला आहे. चला पटकन जाऊया आता आम्ही घाटकोपरच्या दिशेने. गणपती बाप्पा गणेशनगरच्या सम्राटचा गणपती बाप्पा मूर्ती गणेशनगरच्या सम्राटचा. गणपती आला. मित्रांनो जोरात पावसाला सुरुवात झाली नाही आणि मी साईडला थांबलेलो आता. A few moments later.
पोचलेलो आहे आणि आता प्लॅस्टिक वगैरे टाकलेलं आहे. पाऊस पण आलेला आहे. एकदा प्लॅस्टिक टाकलेलं आहे. चला आता हे पाऊस आला परत. जस्ट मंडपाच्या जवळ गणपती बाप्पा पोचला आणि पाऊस आला बघा. जोरदार पावसाने आगमन केलेलं आहे बघा. आणि जे गणपतीला प्लॅस्टिक वगैरे लावलेले आता. चला मग मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? हिरक महोत्सवी वर्ष होतं गणेशनगरच्या सम्राटचं. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवलं की आम्ही कसं निघालो इकडनं. आणि हा ब्लॉग खास करून तुमच्यासाठी होता. आमचा गणेशनगरचा सम्राटचा इकडचा म्हणजे हिरक महोत्सवी वर्ष दरवर्षीप्रमाणे यंदा पोरांनी कुर्ते काढले होते. म्हणजे टी शर्ट नव्हते यावर्षी. ढोल ताशा वगैरे होतं आणि DJ होता. DJ मी जास्त काही शूट केला नाही. प्लस नंतर मग गणपती उचलायला गेलो वगैरे आतमध्ये आणि त्यानंतर मग ब्लॉग एंड केला. तर कसा वाटला? दर्शन वगैरे घेतलं. बस एवढंच केलं. आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, दर्शनाच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊया. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. बोला गणपती बाप्पा मोरया.